नमस्कार मित्रांनो. डिसेंबर महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता बाकी होता, तो महिलांना आज म्हणजे 13 जानेवारीपासून महिलांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु खूप अशा महिला आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये आलेले नाहीत. केवायसी केल्यानंतरही ते पैसे आले नाहीत आणि काही महिलांचे पैसे आधीच बंद झाले होते. आता जर तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाचे पैसे आले नसतील, तर त्याचं कारण काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बघा, जर आपले 1500 रुपये बाकी असतील तर त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. ती सर्व कारणं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. केवायसी केल्यानंतर पैसे का बंद झाले? महिलांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्वी पैसे येत होते, पण आता बंद झाले आहेत. का बंद झालेत याची कारणं आपण शोधून काढलेली आहेत. केवायसी केली नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घ्या की ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. साहजिकच, ज्यांनी केवायसी केली आहे त्यांचे पैसे येतील, परंतु ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांचे पैसे येणार नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे की केवायसी करताना जर तुमच्याकडून चूक झाली असेल किंवा वेगवेगळ्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय निवडला असेल तरीसुद्धा तुमचे पैसे येणार नाहीत. चुकीचा पर्याय निवडणे हा मुद्दा खूप लोकांकडून घडलेला आहे. सुरुवातीला जेव्हा केवायसीसाठी वेबसाईट सुरू झाली तेव्हा विचारलं होतं की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेची पेन्शन घेत नाही का? त्यावेळी त्याला होय असं उत्तर द्यायचं होतं. नंतर त्यांनी पुन्हा अपडेट केलं आणि प्रश्न विचारला की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेची पेन्शन घेत आहे का? त्या ठिकाणी नाही असं उत्तर द्यायचं होतं. सुरुवातीच्या 2 पर्यायांमध्ये होय होय असं निवडायचं होतं. जर त्यावेळी तुमच्याकडून केवायसी करताना चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी नंतर पुन्हा अपडेट देण्यात आलं. तसेच विधवा महिला किंवा घटस्फोटित महिलांसाठी पुन्हा नवीन अपडेट आणण्यात आलं आणि नवीन पद्धतीनं केवायसी करण्यास सांगितलं होतं. या सगळ्या गोंधळामध्ये खूप महिलांकडून केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले गेले. नंतरच्या टप्प्यावर दोन्ही पर्यायांना नाही नाही असं उत्तर द्यायचं होतं. जर तुमची केवायसी चुकीच्या पर्यायामुळे चुकली असेल तर तुमचे पैसे त्यावेळेस आले नसतील. पैसे पुढे येऊ शकतात का? जर तुम्ही केवायसी करताना आमच्या कुटुंबात सरकारी पेन्शन घेणारी व्यक्ती आहे असं निवडलं असेल तर तुमचा अर्ज पडताळणीसाठी पाठवला जातो. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तुमचे पैसे येऊ शकतात. तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. सध्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर केवायसी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. नवीन केवायसी किंवा दुरुस्ती सध्या करता येत नाही. त्यामुळे सध्या थांबा. नवीन अपडेट आल्यानंतर त्याची माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. 4. वारसा व आधार कार्डचा मुद्दा. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काही ठिकाणी एका घरात 2 महिला असतात, विधवा किंवा घटस्फोटित. सुरुवातीला केवायसी करताना काही पर्याय उपलब्ध नव्हते. अशावेळी काही लोकांनी दोन्ही महिलांसाठी एकाच व्यक्तीचा आधार कार्ड वापरला. उदाहरणार्थ पती किंवा वडिलांचा एकच आधार नंबर दोन्ही ठिकाणी टाकण्यात आला. अशा परिस्थितीत त्या महिलांचा केवायसी अर्ज पडताळणीमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवण्यात आले आहेत. निष्कर्ष: अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. सध्या यावर कोणताही ठोस पर्याय नाही जोपर्यंत नवीन पद्धतीनं केवायसी सुरू होत नाही किंवा अर्ज दुरुस्तीचे पर्याय उपलब्ध होत नाहीत. निवडणुका संपल्यानंतर या सर्व गोष्टी पुन्हा सुरू होतील, पडताळणी केली जाईल आणि ज्या पात्र महिला असतील त्यांना पुन्हा पैसे मिळतील. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेचे छोटे मोठे अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवर देत असतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.